शकतो आपल्यासोबत बोलण्यासाठी मंत्री संजयजी शिरसाट होते आणि त्यांनी सांगितलंय की येणाऱ्या भाषणामध्ये जे आता भाषण होणार आहे एकनाथ शिंदेंचं त्या ह्याच्यात ते सस्पेन्स जो आहे तो मोडणार आहे। त्या मतदारांवरती निवडून आलेले सगळे खासदार होते। शिवसैनिकांनी त्याला मतदान त्यावेळेस केलं नव्हतं। महायुती म्हणून आम्ही लढलो होतो। शिवसेना भाजप आरपी आम्ही एकत्र होतो, राष्ट्रवादी आम्ही एकत्र होतो। दुसरीकडे उद्धवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत एकत्र म्हणजे शरद पवारजी यांच्यासोबत होते। आणि त्यावेळेस आपला सर्वांना माहिती आहे की संविधान हे धोक्यामध्ये आहे, अल्पसंख्याक धोक्यामध्ये आहे। असं करून काही ठराविक सामाजिक घटकांना एकत्र आणून त्यांनी मतदान मिळवून हे जास्त खासदार निवडून आणले होते। हे मूळचे सर्व शिवसैनिक आहेत। आता उदाहरणार्थ जे सर्व खासदार त्यांचे निवडून आले होते मूळचे सर्व शिवसैनिक, परंतु काँग्रेसची विचारधारांच्या मतदारांच्या जोडावरती निवडून आलेले। अर्थातच पुन्हा मतदारांकडे जात असताना, पुन्हा शिवसैनिकांकडे जात असताना विकास कामं तर नाहीच, परंतु कुठला विचारही सोबत नाही। मला वाटतं ही खंत त्यांच्या मनामध्ये पहिल्या दिवसापासून होतीच। ती खतखत आज ना उद्या बाहेर पडणार होती, ती आज बाहेर पडली। आणि मला वाटतं हा प्रवेश काल ना आज ना उद्या होणारच होता। त्याला मुहूर्त हा 60व्या वर्धापन दिनाचा ह्याचा नक्कीच आनंद आहे। अशी चर्चा आहे की 6 खासदार नाही तर 7 खासदारांची स्वाक्षरी झाली आहे। ज्या प्रकारे भाषा वापरतात आपल्याच खासदाराला ज्या प्रकारे अपशब्द वापरतात कसं बघताय? मला वाटतं संजय राऊत साहेब हे माझ्यापेक्षा प्रचंड मोठे ज्ञानी व्यक्ती आहेत, सिनियर आहेत। त्यांच्याबद्दल मी काय बोलणं चुकीचं आहे, परंतु माझ्यासारख्या नवख्याला तरी समजतं की आपण किती विद्वान असलो तरी सुद्धा पत्रकारासमवेत म्हणजे तुम्ही महाराष्ट्रासोबत बोलताय, तुम्ही जनतेशी संवाद साधताय। आणि जनतेशी संवाद साधत असताना जर का शिवीगाळ जर का सहजरित्या जर का तोंडातून निघत असेल तर मला वाटतं ह्याच्याने त्यांची संस्कृती ही कशी आहे ही समजतं। आणि मला वाटतं शिवसैनिक हा आक्रमक असतो, परंतु ती आक्रमकता तो आंदोलनाच्या माध्यमातून दाखवतो, जे आंदोलन कधी संजय राऊत यांनी केलेलं नाही। त्यांनी फक्त आजपर्यंत लेखणीच केलेली आहे। अशा शिवीगाळ आणि अशा चुकीच्या भाषेच्या माध्यमातून त्यांनी सामनाचा अग्रणी देखील त्यांनी बदनाम केला, जो आता लोकांनी वाचणं देखील सोडून दिलेला आहे। एक महत्वाची गोष्ट की 6 खासदार नाही तर 7 खासदार आहेत असं देखील ऐकायला मिळत आहे। मला वाटतं 6 खासदार असू द्यात, 7 खासदार असू द्यात, उद्या अनिल देसाई साहेबांनी देखील निर्णय घेतला तरी सुद्धा काही सरप्राईज व्हायचं कारण नाही। बघा शेवटी विषय असा आहे की ज्या पक्षासोबत आता ओमराजे निंबाळकर साहेबांचा मी विषय घेतो। मागच्या उठावाच्या वेळेस ओमराजे निंबाळकर जी यांनी एक कडक भूमिका घेतली होती की नाही मी उदयजींसोबतच थांबणार। आणि त्यांनी कैलास पाटील यांच्यावरती देखील माझ्या माहितीप्रमाणे त्यांचाच इन्फ्लुएन्स होता आणि त्यांचा दबाव कदाचित असू शकत होता। ते ओमराजे निंबाळकर आज का तयार झाले? मग 50 खोके समजा आम्ही दिले असतील त्यावेळेस, मग आज पण त्यांनी घेतले त्यावेळेस त्यांनी नाकारले होते। मला वाटतं ह्या सगळ्या चर्चांना काही अर्थ नाही। 50 खोके करून आम्हाला बदनाम करायचा प्रयत्न केला, आता देखील 50 खोकेचा आवाज देत आहेत, परंतु जनतेने जो काही निकाल त्यातून दिला आणि ह्या सर्व खासदारांच्या मनामध्ये होतं की आम्हाला कट्टर हिंदुत्व आम्हाला जपायचं आहे। त्याकरता शिवसेनाच जी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज काम करते ती शिवसेना खरी शिवसेना। आज ज्या काही यावर अजूनही उपमुख्यमंत्री बोललेले नाही, त्या आरोपांना उत्तर दिले, आजच्या भाषणात सडेतोड उत्तर मिळेल? मला वाटतं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आजपर्यंत दाखवून दिलेलं आहे की उत्तरं आपण ही कामामधून द्यायची असतात। शिंदे साहेबांनी कधीही कोणावरही, माननीय उद्धवजींवरती देखील शिंदे साहेबांनी आजपर्यंत कधीच टीका केली नाही आणि जर का कधी भाष्य केलं असेल तर ते प्रत्युत्तर दिलेलं आहे। परंतु शिंदे साहेबांची नेहमीच शैली राहिलेली आहे आणि त्यांचं नेहमीच म्हणणं राहिलेलं आहे। आम्हाला देखील त्यांची शिकवण आहे की आपण कामामधूनच उत्तर द्यायचं आहे। विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्याकरता आपल्याला वेळ नाही, जनतेची सेवा करण्याकरता आपण आपला वेळ दिला पाहिजे। बघा वर्धापन दिनानिमित्त मी सर्व